राहिले, आवाज नाही येऊन राहिला तुमचा. काय करून राहिली म्हटलं? काय करून हो, कामच करून राहिली ना मी. बोला काय म्हणता. तुले हे सांगायचं होतं, आई आणि बाबा येऊन राहिले म्हटलं आज घरी, तर जास्त वाजता स्वयंपाक बनवून ठेवजो त्याचाही पुरता, नाही तर फक्त आपल्यासाठीच बनवून ठेवजो. त्याच्यानं फोन लावला तर जास्त वाजता बनवून ठेवजो मग स्वयंपाक. ठीक आहे ना, येते तर येऊ द्या ना, बनवतो ना मी. जास्त वाजता स्वयंपाक बनवतो तर हे म्हणून राहिले मी. तुम्हाला यायला टाइम आहे काय मग? हो, टाइम लागन ना प्रीती. मले अजून अर्धा एक घंटा आहे म्हटलं नंबर लागाले. तर तू बनवून घे ना आजच्या दिवस चुलीवर स्वयंपाक. आणतोच मग मी सिलेंडर भरून. ठीक आहे ना, मग आता आई बाबा येऊन राहिले तर स्वयंपाक तर बनवाच लागन. त्याला काय उपाशी ठेवून काय मी. तर बनवतो मग मी चुलीवर स्वयंपाक बनवतो. या मग तुम्ही बी लवकर. अन हे म्हणत होतो मी, मले जर याले लेट होईन तर तुम्ही जेवण करून घे जा म्हटलं. माई वाट काही पाहिजे ना का? हा, आई बाबाले जेवायला देऊन देजो आणि तूही जेवण करून घेजो. बरं ठीक आहे ना. तर एक काम करजा काय मग, टाइम भेटन तर येता येता म्हटलं दूध डेअरीतून खवा घेऊन ये जा ना. खवा आणि ताकही घेऊन ये जा कढी गिडी बनवाले. खवा कायले पाहिजे आता? खवा कायले पाहिजे म्हणजे आता आई बाबा येऊन राहिले तर गुलाबजामुन बी नाही बनवणार काय, तर घेऊन ये जा मग खवा अर्धा किलो. बरं ठीक आहे ना, घेऊन येईन मी. 3 पाव घेऊन येईन. अर्धा किलो मध्ये काय होईन, घेऊन येतो मी 3 पाव. बरं घेऊन ये जा मग 3 पाव खवा घेऊन ये जा. मैदा घेऊन ये जा आणि किराणा दुकानात जा तर साखर आणा लागते मग. आणि मैदा घेऊन ये जा अजून शंकरपाळी बनवाले. एक काम कर प्रीती, तुले काय काय पाहिजे ते मले व्हॉट्सअपवर पाठव म्हटलं. इथं लाईनीत उभा आहे मी तर बरोबर आवाज काही येत नाही. हा, तर पाठव मग व्हॉट्सअपवर, घेऊन येईन मी येता येता. बरं पाठवतो मग मी तुम्हाला. ठीक आहे मग ठेवतो फोन. बरं बरं ठीक आहे, ठेव मग. अम्मा बाई पाय, आई बाबा येऊन राहिले पण आईनं मला फोन नाही लावला येऊन राहिली का काही म्हणून. हा, मी काय मना करतो का आई येवाले येऊ नको बा म्हणून माझ्या घरी. नाही नाही, होऊ शकते फोन घेऊन लावला असं नाही ना माझ्याच मोबाईलवर, पण नेटवर्क नसन माझ्या मोबाईलने, त्याच्यानं फोन काही लागला नाही. तसंच काही असन. आता लवकर लवकर कामं करून घेतो मग आई बाबा येईपर्यंत. त्याच्यासाठी मस्त स्वयंपाकी बनवून ठेवतो. कारले बनवतो, कारले आहेच घरी. कारल्याची भाजी, वरण, भात, पोळ्या. चांगला स्वयंपाक बनवतो मस्त टेस्टी टेस्टी. अम्मा विचारलंय नाही किती वाजता येते तर. आता लवकरच येईन ना, स्वयंपाक बनवून ठेवजो म्हणे तर लवकरच येईन मग 10-11 वाजेपर्यंत. जाऊ दे मग लावून मी आईले फोन. आताच काही फोन लावत नाही, नाहीतरी आई तर घरी येऊनच राहिली. आई बाबा दोघे जण तर पटपट कामच करून घेतो ना मी. एक तर चुलीवर स्वयंपाक बनवायला टाइम लागते. पटकन पोछा लावतो, झाडू लावून तर झाला, आता पोछा लावतो आणि स्वयंपाकाला लागतो. काय चालू आहे प्रीती ताई? काय नाही भाषा, स्वयंपाकच चालू आहे. कुठे चालली तू इकडे? कुठे नाही प्रीती ताई, दुकानातच चालली मी. बेसन बनवतो म्हटलं आता. रोज रोज काय बनवा दिमाग खराब होऊन जाते. सकाळ झाली का काय बनवू भाजी, संध्याकाळ झाली का काय बनवू भाजी, हेच राहते डोक्यात चालू. म्हटलं आता काय बनवू तर जाऊ द्या म्हटलं. आता डाळ फ्राय बी खाऊ खाऊ बोर झाली तर आता म्हटलं बेसनच बनवतो. तर घरी काही बेसन आहे नाही तर दुकानातच चालली होती मी आता बेसन आणाले. हा काय, माझ्या बी स्वयंपाकच चालू आहे. डाळ मांडली मी तर डाळच पकून राहिली आता. कुठं चुलीवर? हो चुलीवर मांडली ना, डेक्ची मध्ये डाळ. कुकर मध्ये मांडत्या मस्त. आता याच्यात किती वाजता शिजन ना काय नाही, टाइम लागन ना. हा, टाइम नाही लागणार का डाळ शिजाले? ते तर आहे, टाइम तर लागनच आता. पण म्हटलं मग कुकर मी चुलीवर ठेवून तर कुकर काळा काळा नाही होईन काय? ना बाजूला ते प्लास्टिकचे राहते, पिघला विगलाचं भेव लागते ना. त्याच्यानं म्हटलं जाऊ द्या बापा, आपल्या याच्यातच मांडून द्या म्हटलं डेक्ची मध्ये. पिघलत तर नाही प्रीती ताई, लक्ष ठेवा लागते म्हटलं. जोपर्यंत वरण पकत नाही तोपर्यंत थोडं थोडं इस्त लावा लागते. आणि म्हटलं कुकरले मातीनं नाहीतर राखडनं बूड घ्या लागते म्हटलं. आणि मग पकवा. पकते ना आणि काढाय नाही होत मग कुकर. आणि डायरेक्ट भांडे नाही ठेवा लागत चुलीवर. कोणते भांडे आपण घेतो चुलीवर स्वयंपाक बनवाले तर पहिले बूड घेत जा, मातीनं नाहीतर राखडनं. मग काळे काळे भांडे होतच नाही. आता मी माझ्या घरी बनवत नाही का चुलीवर स्वयंपाक, पण चुलीवरचे भांडे मी अलगच ठेवतो म्हणा. पण एवढे काळे नाही होऊ देत. जेवढे तुमचे भांडे काळे होऊन राहिले ना तेवढे नाही होऊ देत मी. माझ्या लक्षातच नाही राहिलं बूळ घेवायचं. बरं जाऊ दे, आता भाजी गिजी बनवून आता बूळ घेऊनच बनवा लागन भाजी. हो तसंच करत जा, चांगले चांगले भांडे खराब नका करत जा. करा मग स्वयंपाक, मी जातो बा तिकडे दुकानात. माझ्या बी स्वयंपाक व्हायचाच आहे. हो बनवतो ना आता मी स्वयंपाक. मला तर लय टाइम लागन बापा चुलीवर स्वयंपाक बनवाले. काऊन चुलीवर गॅस तर आहे ना. अहो काय सांगू तुले, सिलेंडर गेला म्हटलं शनिवार पासून. 3-4 दिवस झाले सिलेंडर गेला तर चुलीवर स्वयंपाक बनवणं चालू आहे. तर यायले म्हटलं आज घेऊन जा तुम्ही सिलेंडर. तर हे गेले आता लाईनीतच उभे. आता अर्ध्या एका घंट्यात लागते म्हणे नंबर. मग आता नंबर कधी लागन, कधी सिलेंडर आणन म्हटलं. यायची वाट पाहत बसल्यापेक्षा चुलीवरच बनवून घेतो स्वयंपाक. आणि एक तर आज आई बाबा येऊन राहिले घरी. आणि मग काय त्याला थांबून ठेवून काय मी. आणि एक तर असं आहे का म्हाताऱ्या माणसाचं लवकर भूक लागते, त्याले लवकर पाहिजे जेवाले.
अच्छा अच्छा, पाहुणे येऊन राहिले काय, म्हणूनच एवढा मोठा स्वयंपाक चालू आहे वाटते. नाही तर काय मग, म्हणून वरण भात भाजी पोळ्या बनवा लागून राहिले. नाही तर मी तिखट भाजी बनवत होती आता, पण अचानक यायचा फोन आला तर बनवून घ्या म्हटलं. हो ते तर आहे. मग प्रीती ताई, पाहुणे येते तर स्वयंपाक तर चांगला बनवाच लागते. बाकी दिवस तर काही बनवतो आपण आणि काही खातो, म्हणजे वरण भात किंवा मग तिखट भात, कधी खिचडी, कधी ठेसा, म्हणजे आपण काही बनवून घेतो म्हटलं. हो, आणि मग आई आणि बाबा येऊन राहिले, त्याच्यानं म्हटलं चांगला स्वयंपाक बनवतो गड्या. ते काय रोज रोज येते काय? अच्छा, तुमचे आई बाबा येऊन राहिले काय? तर ये जा मग उद्या आईले घेऊन, आई आणि बाबाले घेऊन सकाळी चहा नाश्त्याले आण जा. ठीक आहे ना, एक काम करून पाठवून देईन त्याले. आईले तर घर माहीतच आहे, तर पाठवून देईन मी. हो हो, पाठवून दे जा. मला टाइम भेटते नाही भेटत, येणं होते नाही येणं होत, तर मी आजच सांगून देतो तुम्हाला. तुमचे आई बाबा येईन तर उद्या पाठवून दे जा सकाळी 8 वाजता. बरं बरं, ठीक आहे ना. चल मग येतो प्रीती ताई. बरं ये ना. शिजलं पण काय गड्या वरण, आता पाहू काय अजून एक वेळा. वरणालाच टाइम लागते शिजायला. बाकी भाजी भात पोळ्या तर लवकर होईल म्हणा, फक्त वरणालाच टाइम लागून राहिला. पाहतो बाबा वरण, पाणी गिनी आटलं असन तर पाणी टाका लागन. एक तर पाणी पाहा लागते चुलीवर, ह्याच प्रॉब्लेम राहते. पाणी आहे काय नाही आहे काय चेक करत बसा. कुकर मध्येच ठीक आहे बाबा, एक वेळा टाकून द्या हळद मीठ तेल आणि 2-3 शिट्या होऊ द्या आणि उतरून घ्या कुकर. पाहतो वरण, नाही तर बुडी गिडी लागन तर अजून डाळ वाया जाईल. अम्मा काकू, काय घ्यायला आले म्हटलं दुकानात, काय पाहिजे? अहो काही नाही आशा, हे मागं लागली होती. आजी मुरमुऱ्याचं पॅकेट पाहिजे, मुरमुरे पाहिजे. तर चाल बाबा म्हटलं घेऊन देतो. तशी तर ते लागत नाही, पण कधी कधी येते तिले दुकानाची आठवण, तर आणते मग हात पकडून, चाल आजी चाल आजी, तर चाल गळ्या म्हटलं. लय दिवस झाले दुकानात नाही गेले तर घेऊन देतो म्हटलं. घेऊन द्या लागते एखाद्या वेळेस. हो, रोज रोज तर नाही द्या, पण एखाद्या वेळेस देऊन द्या. हो, रोज रोज घे नाही देत म्हणा, पॅकेटमधलं खाणं चांगलं नाही आहे. पण आता ते एकदमच जिद करत होती, चाल म्हणजे चाल आजी, मुरमुरे पाहिजे म्हणजे पाहिजे, तर चाल गळ्या म्हटलं घेऊनच देतो. तू काय घ्यायला आली म्हटलं दुकानात? मी बेसन घ्यायला आली, बेसन बनवतो म्हटलं, तर थोडंसं सामान सुमान घेऊन घ्या आता दुकानात आली तर. सुभाष भाऊ तर आहेच मग आपले उदार पादार देवाले. सुभाष भाऊ पैसे नाही आहे म्हटलं तर दे जा बा उदारी वादारी. देतो मग मी तुम्हाला पैसे. नाही नाही अशा तर उधारी काही भेटणार नाही म्हटलं. मागचेच तर पैसे आहे, 300 रुपये आहे म्हटलं देवाचे. माहित आहे ना सुभाष भाऊ, 300 रुपये देवाचे आहे म्हणून. देत नाही काय मी तुमचे पैसे? आज बाजारच आहे म्हटलं, बुधवार बाजार, तर देतो ना मी तुम्हाला, संध्याकाळी देतो. पण आता देऊन द्या ना, बेसन देऊन द्या मला एक पा, अर्धा किलो पोहा आणि 10 रुपयाचे शेंगदाणे. आणि किती काय होते म्हटलं पैसे तर मांडून ठेवून दे जा, संध्याकाळी देऊन देतो मी. बरं ठीक आहे ना, संध्याकाळी देऊन दे जा मग. नाही तर मग उधारी लई मोठे पैसे होते आणि मग कोणी द्याले नाही पाहत. मागं मागं घुमा लागते मग, पैसे द्या आणि पैसे द्या. आपणच मालक ना, आपल्याला चोर बना लागते म्हटलं मग. असं माय काम आहे काय सुभाष भाऊ? आता तुम्हीच सांगा बा. तुम्ही काकू समोर मला बोलून राहिले, माझी इज्जत डाऊन करून राहिले म्हटलं. देत नाही का काकू मी पैसे? माझा व्यवहार चांगला नाही आहे काय पैशाच्या बाबतीत? सांगा आता तुम्ही. आणून देतो ना पैसे मी. मागच्या वेळेस टिकटीले 50 रुपये घेतले होते तुमच्या सुनी जवळून, आणून नाही दिले काय मी? आणून दिले ना 2 दिवसानंतर. हो हो, पैशाचा व्यवहार तर चांगला आहे तुया. पैसे गिशे तर नाही पचवत तू. देऊन दे ना सुभाष, देऊन दे. आता अडी अडचणीला येते तुया दुकानात. तर एवढी मदत तर करावंच लागते. हो ना, आता तुमचं दुकान आहे म्हणून तुमच्यापाशी येतो बा आम्ही सामान सुमान घेवाले. चला बापले सुभाष भाऊ आहे, देऊन देते. आता एवढा भरोसा तर थोडा भरोसा आमच्यावर बी ठेवला पाहिजे तुम्ही. ठीक आहे ना, देतो ना अशा तुम्ही, मी देतो म्हटलं, पण आठवणीनं देऊन दे जा पैसे मला. आज द्या उद्या द्या मग. देतो ना सुभाष भाऊ, मी तुमचे पैसे संध्याकाळी देतो. एक काम करा, पोहे राहू द्या आणि शेंगदाणे राहू द्या. पोहे शेंगदाणे मी बाजारातून घेऊन येईन बा. फक्त मला बेसन देऊन द्या तुम्ही एक पा, आणि किती होते 15-20 रुपये मांडून ठेवून द्या. घेऊन जा ना, पोहे घेऊन जा, शेंगदाणे घेऊन जा म्हटलं. पैसे देणंच आहे ना, तर उद्या देऊन दे जा. नाही नाही, राहू द्या बा. आता एक तर तुम्हाला मायावर भरोसा नाही आहे, देते नाही देत का चालली म्हणत असं आता आशा गाव सोडून. त्याच्यापेक्षा राहू द्या ना तुम्ही, फक्त बेसन देऊन द्या आता. नाही नाही अशा ताई, तुम्हाला वाईट वाटलं असं तर सॉरी म्हटलं. पण काय आहे, कोणते कोणते कस्टमर लयच बेकार आहे ते बा. घुमवतेस ना मागं मागं, तारखेवर तारीख देते, तारखेवर तारीख देते. देतो सुभाष भाऊ, 2 दिवसानं देतो, 4 दिवसानं देतो, देतच नाही. फक्त दिवस सांगते आणि त्या दिवशी मग तोंडही नाही दाखवत म्हटलं आणि येऊनही नाही पाहत. ते बरोबर आहे, पण सगळे जण सारखे नाही राहत ना. ज्याचा व्यवहार चांगला नाही राहत त्याला नका देत जाऊ, पण ज्याचा व्यवहार चांगला राहते, तुम्हाला पैसे देते वेळेवर, तर त्याला देत जा ना तुम्ही. आता एक जण नाही देत त्याच्यानं काय तुम्ही काय सगळेच बोलत बसन काय? पैसे नाही देत, पैसे नाही देत.
जाऊ द्या आशाताई, तुम्हाला वाईट वाटलं सन तर मला माफ करून द्या. पण ते काय आहे म्हटलं, आता मी समोरच्या दुकानातून पैसे देऊनच आणतो ना म्हटलं. समोरच्या मला पैसे द्यावे लागते. आता सगळेजण उधार 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 नेत राहील. माझ्या दुकानातलं सामान संपून जाईल तर मग कुठून आणन म्हटलं मी सामान, कोणत्या पैशानं आणन? हो ते तर आहेच, देवाणघेवाण तर करावंच लागते. पण तुम्ही टेन्शन नका घेऊ ना, देतो ना मी तुम्हाला तुमचे पैसे. द्या मग एक पाव पोहा, पोहा म्हणतो बेसनच देऊन द्या, पोहा घेवा राहू द्या आता. घेऊन जा ना, घेऊन जा. देतो मी, देतो म्हटलं देतो, घेऊन जा तुम्ही. नाही आता राहू द्या बा, पहिले तुम्ही माझं मन दुखवलं ना, आता देता म्हणता. मन दुखून नका देऊ. तशी मी आज बाजारात चाललीस तर घेऊन येईन म्हटलं मी बाजारातूनच. नगदी घेऊन येईन म्हटलं मी, उधारीचं काम नाही आहे तिथं बाजारात. फक्त तुम्ही जवळचे आहे, आपल्या गावातले आहे, आपले समजून येतो बा मी. आपुलकी आहे म्हणून. आता तुमच्याजवळ आली आहे तर तुम्ही टचटच बोलायला लागले बापा मले. ते शांता काकू समोर म्हटलं काय वाटत असन काकूले का पाय बा आशा काय पैसेच मागत राहते काय, उधारी वादारीच करत राहते काय हे. तशी गोष्ट नाही आहे. आता जे मनात होतं ते म्हटलं. पण सुभाष भाऊ असं नाही बोलायचं असते. तुम्हाला बोलायचं होतं तर एकट्यात बी बोलू शकत होते तुम्ही. पण कोणासमोर बोलान काय तुम्ही मग मले? इथं फक्त काकू आहे आणि काकूच्या जागी 10 लोक राहिले असते तर त्याच्या समोर बोलान काय मग तुम्ही मले? वाईट नाही वाटत काय? जायचा व्यवहार खराब राहते त्याला बोललं तर काहीतरी, पण माझा व्यवहार साफ राहते ना, मग मला नाही बोलायचं होतं तुम्हाला. बरं जाऊ द्या, माफ करून द्या. बोललो मी, चुकलं माय. घेऊन जा तुम्ही एक बेसन घेऊन जा. झालं आशा, काही नाही होत. बोलले ना तुम्ही एकामेकाले, त्याच्या ठिकाणी तोही बरोबर आहे. तो काय चुकला काय? वागतेत तसे लोक. उधारी उधारी घेऊन जाते आणि मग त्याचं सामान संपत त्याला सामान आणायला पैसे लागतेच ना. त्याच्या ठिकाणी तो बरोबर आहे आणि तू या ठिकाणी तू बी बरोबर आहे. कारण की तू देतो ना पैसे, तुझा व्यवहार चांगला आहे तर तुले त्यानं द्यायला पाहिजे होतं, तुले नाही बोलायला पाहिजे होतं. आता मग माझा व्यवहार बरोबर आहे तर मला नाही बोलायला पाहिजे ना, मग चुकलं ना सुभाष भाऊचं. हो इथं तर चुकलं म्हणा सुभाषचं. ज्याचा व्यवहार चांगला राहते त्याला नको बोलत जाऊ सुभाष. आशाताई चुकलं माय, माफ करून द्या. घेऊन जा म्हटलं तुम्ही. बेसनही देतो, पोहाही देतो, शेंगदाणे देतो म्हटलं. अजून काही लागत असेल तर तेही देतो तुम्हाला. घेऊन जा, घेऊन जा आणि माफ करा बा मला. बरं राहू द्या, बेसनच देऊन द्या आता फक्त मला. पहा आशाताई, तुम्ही जर माझ्या दुकानातून पोहा आणि शेंगदाणे नाही नेणार तर मला असं वाटेल का तुम्ही मला माफ नाही केलं. जर तुम्ही घेऊन जाल तर मला वाटेल का तुम्ही माफ केलं. सांगा आता, तुम्ही माफ केलं का नाही केलं मला? जर माफ केलं असेल तुम्हाला पोहा न्यास लागल. बरं ठीक आहे, देऊन द्या मग. अर्धा किलो पोहा देऊन द्या, 10 रुपयाचे शेंगदाणे देऊन द्या. धन्यवाद आशाताई, धन्यवाद म्हटलं मला माफ केल्याबद्दल. घे मग आशा तुझी सामान सुमान, मी आता घरी जातो. हो बाबा, मी आता सामान सुमान घेतो ना घरी जातो म्हटलं. आशा पोहा नेतं तर या लागन म्हटलं मग तुझ्या घरी नाश्ता करायला. येईन मग आम्ही दोघी जणी. पोहा बनवून ठेवतो मग आमच्यासाठी. अरे वा, काऊन नाही काकू, ये जा ना तुम्ही. पण आज नाही म्हटलं, उद्या. उद्या पाहुणे येईन तर तुम्ही ये जा. पाहुणे? कोणते पाहुणे व? कोण येऊन राहिले बाबा तुझ्या घरी? कुठचे पाहुणे येऊन राहिले म्हटलं? सांगत नाही ना, काही नाही सांगत जा ना. माझ्या घरी नाही काकू, प्रीतीताईचे आई बाबा येऊन राहिले. आता येता येता भेट झाली प्रीतीताई संग तर आई बाबा येऊन राहिले म्हणे, तर स्वयंपाक बनवून राहिली अशी म्हणत होती ते. तर म्हटलं आई बाबा येऊन राहिले तर उद्या पाठवून देजो बा घरी चहा नाश्त्याले. तर म्हटलं आता घरी पोहा नाही आहे तर नेऊन ठेवून देतो. मग वेळेवर हाय नाही हे जाय दुकानात आण, नाही काय वेळेवर धावपळ होते ना, त्याच्यानं म्हटलं घेऊन जातो आता दुकानात आली तर. नाही तर मी फक्त बेसन घेवायलाच आली होती. बेसन बनवतो म्हटलं आता, तर बेसनासाठीच आली होती मी. घेऊन जाय ना, घेऊन जाय. प्रीतीचे आई बाबा येते नाही तर मला न्यावं लागन मग चहा नाश्त्याले. हो घेऊन जा जा, आता असन ना 8-10 दिवस. हो उद्याची गुढीपाडवा आहे तर गुढीपाडवा की करायला येत असन. अमाय हो गड्या, उद्याची गुढीपाडवा आहे. मला बाजारातून सामान सुमान नारळ गाठी वाटी हे ते आणा लागन. आणि मित्रांनो तुम्हाला पण गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. चल मग आशा, घे तुझे सामान सुमान आणि जाय घरी म्हटलं, मी जातो. हो काकू. आशाताई आणखी काही पाहिजे का तुम्हाला? नाही नाही, काही नाही पाहिजे मग. फक्त पोहा शेंगदाणे आणि बेसन. बरं बरं. अम्मा लय वेळ झाला गड्या, अजून आई बाबा आले नाही. त्याला गाडी भेटली का नाही भेटली तर. आणि आईचा एक फोनही नाही. नाही त्या फोनावर फोन करते पण एकही वेळा सांगितलं नाही आईनं का मी गावाला येऊन राहिली, ते बाबा येऊन राहिले, सांगितलं नाही आईनं. काम नाही आहे का आईचं फोन लावून सांगणं का प्रीती इथं पोचली तिथं पोचली, येऊन राहिली. सांगितलं तर सांगितलं नाही, वरून फोनही नाही लावून राहिली. बॅलन्स नाही आहे काय तर काय माहित आईच्या मोबाईलमध्ये. अम्मा हो गड्या, होऊ शकते आईच्या मोबाईलमध्ये बॅलन्स नसन म्हणूनच तिनं फोन नसन लावला मला. नाही मग त्याला कसा फोन लावला मग आईनं? जवळीले फोन लावणं होते आणि पोरीले फोन लावणं नाही होत. नाही तर होऊ शकते का दुसऱ्याच्या मोबाईलवरून लावला असन फोन आईनं.
माझ्या नंबरवर लावून पाहत असन तर फोन नसन लागला तर मग राजूच्या बाबाच्या लावला असन फोन. येऊन राहिली तर सांगूनच द्या बा का येऊन राहिली मी आज. बरं जाऊ दे, आईनं तर फोन नाही लावला आता मीच फोन लावतो आणि विचारतो कुठपर्यंत पोहोचली काय पोहोचली. हा स्वयंपाकी बनवून ठेवला चुलीवर. हा भूक लागली किती जोरात मला, वाटच पाहणं चालू आहे किती वेळ काय वेळ आहे तर, नाही तर मग मी जेवण करून घेतो आणि यायला टाइम आहे. हॅलो हा बोल ना प्रीती. हॅलो, कुठं आहे म्हटलं तू आई, कुठपर्यंत पोहोचली? कुठं आहे मी? घरीच तर आहे व. कुठं पोचायला लावतं मला? घरीच तर आहे मी. घरीच आहे तू? काऊन येऊन राहिली ना इथं? हा फोन लावला होता ना त्या राजूच्या बाबाले, जवळले फोन लावला होता म्हटलं ना का आम्ही दोघे जण येऊन राहिलो बा म्हणून, तर काऊन येऊन नाही राहिली काय मग? नाही व, मी ना कायले फोन लावला. हा मी कायले जवळले फोन लावून म्हटलं लावाच राहीन तर मी तुले फोन लावतो आणि कधी काम असलं तर बुवाला लावतो. तशी कायले लावतो मग मी? हा मला याच राहिलं असतं तर मी 2-3 दिवस पहिलेच नाही सांगून ठेवत काय तुले? हा पहिलेच सांगून ठेवतो का मला इतवारी येवायचं आहे आणि गुरुवारी येवायचं आहे. हा पहिलेच सांगून ठेवतो म्हटलं मी. अमाय तू नाही होय काय? मग आई बाबा म्हणे तर मला असं वाटलं का तूच होय बा. तुम्ही दोघं जण येऊन राहिले. मग असं माझे सासू सासरे येऊन राहिले असं नाही? हो ते सासू सासरी येऊन राहिले असन. फोन आला असन बुवाले का आम्ही येऊन राहिलो बाज. हा उद्याची गुढीपाडवा आहे ना तर गुढीपाडवा करायला येत असन. अमाय हो असं काही असं नाही. आणि मी समजली का तुम्ही दोघं होय. हा म्हणून वरण बनवलं चुलीवर मस्त. हा भात कारल्याची भाजी पोळ्या किती मोठा स्वयंपाक बनवून ठेवला. आणि पायशीन तर ते माझे सासू सासरे येऊन राहिले आणि मी पाय उपाशीच आहे म्हटलं, वाट पाहून राहिली आई बाबा येईन बा संग मग जेवण करन. आई बाबा येईन बा. हा आता सासू सासरे येऊन राहिले, करून घेतो मी जेवण. आता त्याला यायला किती वेळ आहे ना काय वेळ आहे. तर मग तू फोनही नाही लावत, विचारतही नाही काही निघून राहिली कुठं आहे काय आहे. हा तुही फोन नाही आला मुले. आता मला काय माहित आई तसं का तू होय का आता आई म्हणे. आता तुम्हाला आईच म्हणते ना हे. हो मले आईच म्हणते. हो आणि बाबाले बाबाच म्हणते. तर म्हटलं आई बाबा येऊन राहिले स्वयंपाक बनवून ठेव जो. तर मी म्हटलं आई बाबा येऊन राहिले तर तुम्हाला समजली तर मस्त मी नाच खवा आणायला लावला त्याले घेऊन ये जा बा म्हणून. तुम्ही येऊन राहिले म्हणून मी त्याला खवा आणायला लावला. म्हटलं येता येता तुम्ही खवा घेऊन ये जा. तर 3 पाव खवा साखर मैदा हा किती मोठं किराणा सामान लिहून पाठवलं म्हटलं त्याले. तर काय होते मग किराणा सामान देऊन पाठवलं तर काय वाया जाते काय? हा बनवून घे जा तुम्ही आणि खाऊन घे जा. तुझे सासू सासरे येऊन राहिले त्याला देऊन दे जो. आता नाही बनवणार मी लय मोठं, फक्त गुलाबजामुन बनवून घे. शंकरपाळीची काही नाही बनवत बसत मी. आता किराणा सामान सांगितलं म्हणतं तर थोडं थोडं बनवून घे जो. हा तूही खातं तुझ्या लेकराले खाले होते आणि तुझ्या सासू सासऱ्याला दे जो बनवून. एक तर मला काम करायला जीवावर येते. मी म्हटलं तू येशील ना तर तू बनवू लागतं संग मग बनवत आपण. माझी सासू बनवू लागन काय? ते तर बसूनच राहीन आणि मी कामं कशी सांगू तिले? कामं नाही सांगत ना मी. तर जेव्हा तुला टाइम भेटन तेव्हा बनवून घेत जा जो. आजी आजी आई आले वाटते पाहुणे. ठीक आहे मग ठेव फोन, आवतो मग मी आरामात. बरं बरं ठीक आहे मग ठेव मग. हो हो. अरे बापरे रिया, वाटच पाहून राहिली काय तू? हा आजी वाटच पाहून राहिली मी. काय आणलं माझ्यासाठी? केळं आणले ना बाईसाठी केळं. हा जिलेबी. लय उशीर झाला म्हटलं. आता बाई काय सांगाले तुम्ही? एसटीने आले का ऑटोने आले म्हटलं? बस चुकली तर याटूनच आलो मग आम्ही. याटोवाला लवकर याटो नाही सोडत ना, याटो भरल्याशिवाय. त्याच्यानं टाइम झाला आम्हाला, नाही तर मग आणि चालू असतो आम्ही 11 वाजता. हा काय थांबा मी पाय धुवायला पाणी आणतो. राहू दे ना पाणी घेणे. नाही नाही थांबा ना, पटकन आणतो ना मी. थांबा म्हटलं, आता एवढ्या दुरून आले तुम्ही ना पाय नाही धुत काय? आणतो मी पाणी पाय धुवायला. काऊन बाहेर चूल मांडली बाई प्रीती? काऊन म्हटलं गॅस नाही आहे? हो गॅस गेला 2-4 दिवस झाले. तर आता राजूचे बाबा गेले ना गॅस भराले. हो सांगत होता ना मला, किशोर सांगत होता. आई म्हणे सिलेंडर घेऊनच आलो म्हणे मी. तर येवायचंच आहे वाटते. हो येवायचंच आहे. आता ती रस्त्यानंच असन येऊनच राहिले असन. तर तुम्ही म्हटलं आता हात पाय धुवून घ्या आणि मग जेवण करायला बसा. भूका लागली असेल ना तुम्हाला बी आता. हो भूक लागली नाही तर काय, जोरात भूक लागली. सकाळी नाश्ता करून निघालो आम्ही. लवकर जायचं आहे लवकर जायचं आहे. आणि आता ऊन तपते ना त्याच्यानं लवकरच निघालो आम्ही. पण थोड्याशानं बस चुकली. आम्ही डेपोत पोचलो आणि बस सुटली. 5 मिनिट जर पहिले आलो असतो आम्ही तर भेटली असती आम्हाला बस. हो बरं जाऊ द्या. आता आले ना तुम्ही, आणतो मी पाणी मग. बरं घेऊन ये. राजू घे ना बाबू. हा धरणं बॅग धरणं घेऊन जाणं घरात. आलाय नाही तू तिकडे बस स्टँडवर आम्हाला घ्यायले. राजू काय झालं? राग आला का? नाही नाही मामाजी रागी नाही आला त्याला. राजू घे ना आजी जवळची बॅग घे. हो आई दे आजी बॅग दे. पहा मग मित्रांनो, आई बाबाची आशा होती पण सासू सासरे निघाले. बरं जाऊ द्या, आई बाबा असो की सासू सासरे असो पाहुणे पाहुणे असते. चला मग आता माझे सासू सासरे पहिल्यांदा पाहिलं असेल तुम्ही. पाहू मग समोरच्या भागात माझ्या सासूसोबत कसं पटते काय पटते, कशी आहे माझी सासू, स्वभाव कसा आहे हे आता तुम्हाला उद्याच्या भागात पाहायला भेटन. चला मग आजचा व्हिडिओ इथंच थांबू आणि भेटू मग उद्या नवीन भागात नवीन व्हिडिओमध्ये सायंकाळी 7:30 वाजता. धन्यवाद.